नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नवापूर बसस्थानकात भीषण अपघात, चालकाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू, नाथ जखमी। नवापूर बसस्थानक परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची नाथ जखमी झाली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारिया वय 50 राणा डोकारे आपल्या नात नितीक्षा अजित वडवी वय 15 हिच्यासह बसस्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। त्याचवेळी MH14 MH 2310 क्रमांकाची शहादा तापी बस अचानक मागून धडक दिल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघींना उपजिल्हा रुग्णालय दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एचल शिवाजी वडवी यांनी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान कामुबाई गावी त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान नितीक्षा वडवी हिला किरकोळ दुखापत झाली, तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे व पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भामरे व वाहक AS काजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेप्रकरणी मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। डोकारे येथून मका विक्रीसाठी शहरात आलेल्या कमुबाई गावी त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली। डोकारे येथील नातेवाईक ग्रामस्थ संतप्त असून संबंधित बस चालक व वाहकावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिचं वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मय झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।